नमस्कार. तुम्ही पाहत आहात MX मराठी न्यूज आणि आज आपण घेऊन आलो आहोत देशातील 67 लाखांहून अधिक EPS 95 पेन्शनधारकांसाठी आजवरची सर्वात मोठी ऐतिहासिक आणि निर्णायक बातमी. मित्रांनो, पेन्शनधारकांच्या संयमाची परीक्षा आता खऱ्या अर्थाने संपलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या हक्कासाठी तुम्ही लढा देत आहात त्या संघर्षाचा आता अंतिम टप्पा सुरू झाला आहे. आज सकाळी नवी दिल्लीतील अतिशय महत्त्वाच्या सत्ताधारी वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे, जी प्रत्येक पेन्शनधारकाच्या भविष्यावर थेट परिणाम करणारी आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि वित्त मंत्रालय यांच्यातील एका अत्यंत उच्चस्तरीय बैठकीत पेन्शनधारकांच्या प्रलंबित प्रश्नावर अतिशय सविस्तर आणि गंभीर चर्चा झाली आहे. येत्या 4 मार्चला संपूर्ण देशात होळीचा सण साजरा केला जाईल, पण आम्हाला खात्री आहे की देशातील लाखो पेन्शनधारकांसाठी खरी होळी तेव्हाच साजरी होईल जेव्हा त्यांच्या बँक खात्यात 7,500 रुपये किमान पेन्शन आणि त्यावर मिळणारा महागाई भत्ता जमा झाल्याचा मेसेज येईल. कमांडर अशोक राऊतजी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला हा अभूतपूर्व लढा आता अशा वळणावर पोहोचला आहे जिथे सरकारला आता निर्णय घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. 3 मार्च ही तारीख आता पेन्शनधारकांसाठी एक सर्वात मोठी डेडलाईन ठरली आहे. आज सकाळी दिल्लीत नेमके काय घडले, अशोक राऊतजी यांनी सरकारला कोणता शेवटचा आणि कडक इशारा दिला आहे आणि 3 मार्चपर्यंत तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याबाबतची नेमकी तांत्रिक स्थिती काय आहे, हे सर्व आपण आजच्या या विशेष मेगा व्हिडिओमध्ये अत्यंत सविस्तरपणे पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत शांतपणे पहा, कारण ही केवळ बातमी नाही, तर ही तुमच्या आयुष्यातील सन्मानाची आणि हक्काची सर्वात मोठी लढाई आहे. मित्रांनो, आपण सर्वांना माहीत आहे की गेल्या अनेक वर्षांपासून EPS 95 पेन्शनधारक सातत्याने 7,500 रुपये किमान पेन्शन आणि मोफत वैद्यकीय सुविधेची मागणी करत आहेत. आज सकाळी दिल्लीतील सत्ताधारी गोटात अचानक हालचालींना वेग आला आहे. सूत्रांच्या खात्रीशीर माहितीनुसार कमांडर अशोक राऊतजी यांनी सरकारला अत्यंत स्पष्ट आणि जहाल शब्दात सुनावले आहे की या पेन्शनधारकांनी आपले संपूर्ण आयुष्य या देशाच्या उभारणीसाठी कारखान्यांमध्ये, खाणींमध्ये आणि विविध संस्थांमध्ये खर्ची घातले आहे. आज म्हातारपणात जेव्हा त्यांना विश्रांतीची, औषधोपचारांची आणि सन्मानाची खरी गरज आहे, तेव्हा त्यांना त्यांच्याच हक्काच्या साठवलेल्या पैशासाठी ऐन उन्हात, पावसात आणि थंडीत रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे. हे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीसाठी अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक आहे. अशोक राऊतजींच्या हातात असलेल्या त्या पुराव्यांच्या आणि तांत्रिक माहितीच्या फाईल्सनी सरकारला आता गंभीरपणे विचार करण्यास भाग पाडले आहे. या फाईल्समध्ये पेन्शनधारकांवर आजवर झालेला अन्याय, EPFOकडे पडून असलेला लाखो कोटींचा निधी आणि पेन्शन फंडामध्ये नेमकी किती रक्कम विनावापर पडून आहे याचा एक रुपयाचा हिशोब मांडण्यात आला आहे. बैठकीनंतर असे संकेत मिळत आहेत की वित्त मंत्रालयाने या प्रकरणावर तातडीने मार्ग काढण्यासाठी आपल्या अंतर्गत हालचाली तीव्र केल्या आहेत आणि फंड रिलीज करण्याबाबतच्या तांत्रिक बाबींची तपासणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. होळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे, पण दुर्दैवाने गेल्या अनेक वर्षांपासून या देशातील पेन्शनधारकांच्या घरात केवळ आर्थिक विवंचनेमुळे आणि तुटपुंजा पेन्शनमुळे अंधार पसरलेला आहे. म्हणूनच अशोक राऊतजी आणि राष्ट्रीय संघर्ष समितीने 3 मार्च ही तारीख अंतिम म्हणून निश्चित केली आहे. देशभरातील सर्व बँकांना आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सर्व विभागांना असे सुतोवाच करण्यात आले आहेत की पेन्शनधारकांचे हे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी 3 मार्चपर्यंत ठोस प्रशासकीय पावले उचलली जावीत. लक्षात घ्या मित्रांनो, जर 3 मार्चच्या रात्रीपर्यंत पेन्शनधारकांच्या मोबाईलवर पेन्शन वाढीचा अधिकृत मेसेज आला नाही, तर देशातील पेन्शनधारक आता केवळ आश्वासनांवर घरी बसणार नाहीत. ही लढाई आता केवळ शब्दांची राहिलेली नाही, तर ती प्रत्यक्ष अंमलबजावणीची झालेली आहे. अशोक राऊतजींनी बैठकीत ठणकावून सांगितले आहे की जर 3 मार्चपर्यंत सरकारने अधिकृत शासन निर्णय म्हणजेच GR जाहीर केला नाही, तर 4 मार्चला देशाचा प्रत्येक पेन्शनधारक घराबाहेर पडेल आणि आपल्या लोकशाही मार्गाने आजवरचा सर्वात मोठा विरोध नोंदवेल. EPS 95 पेन्शनधारकांचा हा संघर्ष काही आजचा नाही. बुलढाण्यातील ते ऐतिहासिक उपोषण असो किंवा दिल्लीतील त्या रामलीला मैदानाचा तो भव्य पेन्शनर एल्गार असो, निवृत्त कर्मचाऱ्यांनी आपली वज्रमुठ देशाला अनेकदा दाखवून दिली आहे. कमांडर अशोक राऊतजींच्या मार्गदर्शनाखाली काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचा आणि कच्छपासून कामरूपपर्यंतचा प्रत्येक पेन्शनधारक आज एका झेंड्याखाली संघटित झाला आहे.
सरकारला आता हे नीट समजून घ्यावे लागेल की हा केवळ 67 लाख पेन्शनधारकांचा आकडा नाही, तर त्यांच्याशी संबंधित असलेल्या जवळपास 30 कोटी कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा आणि भावनेचा प्रश्न आहे. जेव्हा एक 70 किंवा 80 वर्षाचा निवृत्त कर्मचारी आपल्या थरथरणाऱ्या हातामध्ये लाठी घेऊन हक्कासाठी रस्त्यावर उतरतो, तेव्हा तो केवळ पैशांसाठी नसून आपल्या हयातभर केलेल्या कष्टाच्या सन्मानासाठी लढत असतो. अशोक राऊतजींनी बैठकीत अतिशय आक्रमकपणे सांगितले आहे की आम्हाला आमचा हक्क द्या, आम्हाला कोणाचीही खैरात नको आहे. आज सकाळी झालेल्या चर्चेत पेन्शनधारकांच्या आरोग्याचा प्रश्नही अतिशय प्रकर्षाने मांडण्यात आला आहे. 7,500 रुपयांच्या किमान पेन्शनसोबतच आयुष्यभर मोफत आणि कॅशलेस वैद्यकीय सेवा मिळणे हा त्यांचा मूलभूत मानवी अधिकार आहे. सरकार आता यावर अधिक काळ टाळाटाळ करू शकणार नाही, कारण आजच्या महागाईच्या काळात साधी औषधं घेणे सुद्धा या तुटपुंज्या पेन्शनमध्ये अशक्य झाले आहे. आता आपण सविस्तरपणे हे विश्लेषण करूया की सरकारवर अचानक इतका मोठा दबाव का निर्माण झाला आहे. याचे सर्वात पहिले आणि महत्त्वाचे कारण म्हणजे पेन्शनधारकांची प्रचंड मोठी संघटित शक्ती. देशातील प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा क्षेत्रात पेन्शनधारकांची एक मोठी मतपेटी तयार झाली आहे, जी येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचे भवितव्य ठरवू शकते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे कमांडर अशोक राऊतजींचा वाढता राष्ट्रीय प्रभाव. अशोक राऊतांनी हे पुराव्यानिशी सिद्ध केले आहे की EPFOच्या पेन्शन फंडामध्ये पेन्शन वाढवण्यासाठी पुरेशी रक्कम उपलब्ध आहे आणि सरकार केवळ तांत्रिक त्रुटींचे कारण पुढे करून पेन्शन रोखून ठेवत आहे. तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे विविध ऐतिहासिक निर्णय. न्यायालयाने वारंवार स्पष्ट केले आहे की पेन्शन हा कर्मचाऱ्याचा हक्क आहे, ती कोणतीही भीक नाही. त्यामुळे सरकारला आता कायदेशीररित्या यावर अंमलबजावणी करणे भाग पडणार आहे. जर 3 मार्चपर्यंत सरकारने सकारात्मक निर्णय घेतला तर ते देशासाठी आणि सरकारसाठीही हिताचे ठरेल. अन्यथा 4 मार्चपासून सुरू होणारे देशव्यापी तीव्र आंदोलन रोखणे सरकारला कठीण जाईल. रेल्वे रोको, चक्का जाम किंवा प्रत्येक जिल्ह्याचा जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकणारे लाखो पेन्शनधारकांचे मोर्चे यामुळे संपूर्ण सरकारी यंत्रणा विस्कळीत होऊ शकते. पेन्शनधारकांना हिंसा मुळीच नको आहे. त्यांना शांततेच्या आणि संविधानाच्या मार्गाने केवळ त्यांचा हक्क हवा आहे. पण आता त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. तर मित्रांनो, 3 मार्चची ही तारीख खरोखरच सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाणार का? EPS 95 पेन्शनधारकांच्या आयुष्यात 7,500 अधिक DAचा आनंदाचा प्रकाश येणार का? हे पाहणे आता अत्यंत महत्त्वाचे ठरेल. अशोक राऊतजींच्या नेतृत्वाखालील या महालढ्याला आता संपूर्ण देशातून आणि सर्व स्तरांपासून पाठिंबा मिळत आहे. जर 3 मार्चपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर 4 मार्चला संपूर्ण देशात शांततेच्या मार्गाने पण अत्यंत तीव्र असा निषेध नोंदवला जाईल. ही लढाई आता आरपारची आणि शेवटचीच आहे, असेच प्रत्येक पेन्शनधारकाने ठरवले आहे. MX मराठी न्यूजच्या माध्यमातून आमची सरकारला कळकळीची आणि नम्र विनंती आहे की या ज्येष्ठांच्या संयमाचा अधिक अंत पाहू नका आणि होळीच्या सणाआधी त्यांना त्यांच्या हक्काची मोठी भेट देऊन त्यांचा योग्य सन्मान राखा. पेन्शनधारक साथीदारांनो, ही माहिती देशातील प्रत्येक पेन्शनधारकापर्यंत आणि त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवा. हा व्हिडिओ राफेलच्या वेगाने प्रत्येक सोशल मीडिया ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून दिल्लीच्या सत्तेच्या दरबारी हा आवाज घुमला पाहिजे. कमेंट बॉक्समध्ये 7,500 अधिक DA आमचा हक्क आहे असे लिहून आपली ताकद आणि एकता दाखवा. अशाच नवनवीन अपडेट्स आणि पेन्शनच्या प्रत्येक ताज्या बातमीसाठी आपल्या MX मराठी न्यूजला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी पुन्हा भेटेन अशाच एका मेगा आणि महत्त्वाच्या अपडेटसह. तोपर्यंत पाहत रहा तुमचे विश्वसनीय चॅनल MX मराठी न्यूज. जय हिंद, जय पेन्शनर्स एकता.